नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठू माऊलीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर सदैव असू दे. आणि हो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी खिचडीची रेसिपी. इथे मी यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून थंड करत ठेवायचे आणि मगच ते असे भगर भगर जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. इथे आता मी सर्वप्रथम कढई तापत ठेवलेली आहे. कढईत 2 चमचे छोटे तेल घ्यायचं आणि कच्चा इथे बारीक चिरून घेतलेला बटाटा मी घेतलेला आहे. इथे तुम्ही शिजवून देखील वापरू शकता, पण कच्च्या बटाट्याची जेव्हा आपण फ्राय करून बटाटे इथे वापरतो तेव्हा त्या खिचडीची चव एकदम चविष्ट अशी लागते. तर सर्वप्रथम आपल्याला ते वापरायचं आहे. इथे तेल छान गरम होत आहे. तेल गरम झालं की मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत बारीक चिरून व्यवस्थित. हे पहा, आता आपल्याला इथे बटाटे भाजून घ्यायचे आहेत. तेलावरती छान असे मंद गॅसवर बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे. बटाटे छान असे परतून छान झाले की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करणार आहोत. असा बटाटा सर्वप्रथम तेलावरती शिजवून घ्यायचा. 5 ते 10 मिनिटं हा बटाटा शिजण्यासाठी लागतो बरं का. त्यामुळे व्यवस्थित असा बटाटा आधी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा, असा लालसर गोल्डन झाला की बटाटा, मग यामध्ये आपण एका साईडला बटाटा करून घ्यायचा आणि उरलेल्या तेलात आपल्याला मिरची टाकून फोडणी करून घ्यायची आहे. मिरची छान भाजलेली केली की जास्त आपली खिचडी तिखट लागत नाही. हे पहा, व्यवस्थित मिरची आपण तळून घेणार आहोत एका साईडला. आणि या मिरचीवरती थोडंसं मीठ ॲड करायचं, म्हणजे साबुदाणा खाताना मिरची जेव्हा आपल्या तोंडात येते तेव्हा एकदम रुचकर अशी ही मिरची लागते. म्हणून सर्वात आधी मिरची व्यवस्थित तेलावरती तळून म्हणजे भाजून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला थोडंसं वरून मीठ ॲड करायचं आहे. याने काय होते, खूप चविष्ट असं मिरची लागते. आणि आपण जो साबुदाण्याचा एक एक घास घेत असतो त्या घासासोबत आपल्याला जेव्हा मिरची लागते तेव्हा ती मिरचीसुद्धा एकदम रुचकर आणि छान लागत असते. बटाटा आणि मिरची आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे तेलावरती. आणि मी आदल्या रात्री भिजत घातलेला शाबू इथे आता वरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, शाबू छान व्यवस्थित भिजत घालायला हवा. व्यवस्थित भिजला की शाबू मस्त असा मोकळा सुटसुटीत होतो. आणि इथे मगाशी वाटून घेतलेले मी शेंगदाणे आहेत, शेंगदाण्याचा कूट तो देखील याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. मगाशी आपण थोडंसं इथे मीठ देखील ॲड केलं होतं. हे बघा, शेंगदाण्याचं कूट देखील वरून आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. मगाशी आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्याप्रमाणे आता आपल्याला वरून इथे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आणि व्यवस्थित मंद आचेवर आधीच मिक्स करून घ्यायची शाबू आणि शेंगदाण्याचा कूट हे सर्वत्र आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाला की मग आपण गॅस बंद करून टाकायचा. गॅस बंद करून झाल्यावर 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शाबू आपल्याला हलवून घ्यायचा आहे. आणि मग झाकण देऊन गॅस परत चालू करायचा मंद आचेवर. 3 ते 4 मिनटं खिचडी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी बनवली तर एकदम चविष्ट ही खिचडी होते. शाबू एकमेकांना चिटकत नाही, मोकळी आणि एकदम सुटसुटीत दाणेदार
गरमागरम खिचडी आपली तयार होते. तर ही पद्धत तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. शाबू शिजवताना म्हणजे सर्व मिश्रण मिक्स करताना गॅस खालून बंद करायचा. नाहीतर काय होतं, खालून गॅसची फ्लेम जास्त असते आपल्या आणि आपण सतत वरनं हलवत असतो किंवा पटकन सर्व मिश्रण एकत्र होत नाही. त्यामुळे काय होतं, चिकटतो शाबू, चिकट होतो, जास्त गरम होतो, एकसारखं शेंगदाण्याचं कूट लागलं जात नाही. म्हणून सर्व आधी मिश्रण एकत्र करून घ्यायचं, झाकण द्यायचं आणि मग गॅस चालू करायचा आणि मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटांसाठी हा शाबू आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. ही ट्रिक एकदा तुम्ही नक्की वापरून बघा, खूप उपयोग होईल तुम्हाला या गोष्टीचा. 3 ते 4 मिनिटात आता आपला शाबू तयार होईलच. हे पहा, मी झाकण देत आहे आणि 3-4 मिनिटात शाबू तयार. हे पहा, एकदम मस्त सुटसुटीत मोकळा शाबू आपला तयार झालेला आहे. तो पण एकदम चविष्ट, रुचकर असा शाबू आहे की नाही, छान आणि मस्त. चला तर मग अशा छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन गोष्टी, नवीन ट्रिक आणि नवीन पदार्थांसोबत भेटूयाच. एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. चलो, बाय बाय.